हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशनात मित्रांनो, मी काळाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 20 जुलै 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची दशमी तिथी आहे. दुपारी 12 वाजून 14 मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो, कृतिका नक्षत्र आहे. रात्री 10 वाजून 53 मिनिटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, गंड योग आहे. रात्री 9 वाजून 48 मिनिटानंतर वृद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, विष्टीकरण आहे. दुपारी 12 वाजून 14 मिनिटानंतर भवकरणाला सुरुवात होईल. तर रात्री 10 वाजून 57 मिनिटानंतर बालव करणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. रवी कर्क राशीत असेल, चंद्र मेष राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागासाठी सूर्योदयास्त याप्रमाणे असेल. सूर्योदय सकाळी 6 वाजून 13 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 17 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल, फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो राज्ञया प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभावदी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायनी वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्षे भानुवासरे कृतिका नक्षत्रे गंड योगे विष्टी करणे दशमी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोह पात दुरित क्षयद्वार श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा आज दुपारी 12 वाजून 14 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा, बारसे करणे आणि गृहप्रवेश या तिन्ही विधीसाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 21. डोहाळ जेवण आणि जावळ काढण्यासाठी मुहूर्त मात्र आता या मासामध्ये नाही मित्रांनो. मित्रांनो, मुहूर्ताच्या दुसऱ्या भागातही पाहूया. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. तसेच वास्तुशांती, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील आता या मासामध्ये मुहूर्त नाहीत. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता. त्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 21. यामध्ये आपण विधिवत करायची प्राणप्रतिष्ठा पंडिताच्या माध्यमातून आणि देवकाळामध्ये करायचे. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. घरी करणार असाल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत, ते पंडिताच्या माध्यमातून आपण जाणून घ्यायचे. आणि महत्वाचा नियम म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर रुद्राभिषेक घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा मित्रांनो. आणि जेणेकरून आपल्या या मुहूर्तामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो.
मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिन विशेषमध्ये मित्रांनो दुपारी 12 वाजून 14 मिनिटांपर्यंत घबाड योग आहे. हा अत्यंत शुभ योग आहे मित्रांनो, पण त्याचबरोबर भद्रा योग देखील आहे. ते दोन्हीचे मिश्रण आहे, तर आपल्याला याचा अनुभव घ्यावा लागेल. पण शक्यतो या मिश्रण काळामध्ये आपण महत्वाची कामे, ज्या कामामध्ये आपल्याला अपेक्षा आहे यश मिळण्याची, ते कामं शक्यतो करू नका मित्रांनो, असे माझे तरी मत आहे. मित्रांनो, एकादशी श्राद्ध कर्म आहे. जर आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण जे रेग्युलर आहे ते केव्हाही आपण करू शकता. आणि नवीन सुरू केलेले मात्र आपल्याला मध्येच बंद पाडता येणार नाही, अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहील. राहुकाळ मित्रांनो सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळामध्ये आपल्याला महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळायची आहेत, कारण त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार नाही. मग इतर वेळेत करण्याचा प्रयत्न करा आपली महत्वाची कामे, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल. मित्रांनो, वक्री व अस्तंगत ग्रहामध्ये सध्या शनी ग्रह हा महत्वाचा ग्रह 13 जुलै ते 27 नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे. आणि तो नंतर 2-3 दिवस स्तंभी होईल आणि त्यानंतर तो 30 नोव्हेंबर पासून परत पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो. तर याचे फळ प्रत्येक जातकाला काय मिळणार आहे हे आपण जवळच्या ज्योतिषाकडून जाऊन जाणून घ्यायचे आहे मित्रांनो, की शनी आपल्याला काय देणार आहे. अशुभ शुभाशुभ फळ मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरि ओम. शिवशंभो महादेव.